आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील शाळांना महत्त्वाचे निर्देश, संचालक पत्र, महत्त्वपूर्ण अपडेट, समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 27 ऑगस्ट 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार समिती, इंटरनल कंप्लेंट्स कमिटी ICC बाबत अद्ययावत माहिती संकलित करण्याचे निर्देश प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार राज्यातील सर्व शासकीय अनुदानित, औषध अनुदानित तसेच विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. महिला कर्मचारी तसेच विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ह्या समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शाळांमध्ये ह्या समितीची प्रतिशत किती प्रमाणात स्थापना झाली आहे याचा अद्ययावत जिल्हानिहाय, तालुकानिहाय डेटा शिक्षण आयुक्तालय स्तरावर संकलित करण्यात येत आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने विभागीय शिक्षण संचालक, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी, महानगरपालिकाचे शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी तसेच बृहन्मुंबईतील शिक्षक निरीक्षकांना आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्या माहिती सादर करावी? अहवालामध्ये जिल्हा न्याय, तालुका न्याय पुढील माहिती देणे आवश्यक आहे. एकूण प्राथमिक माध्यमिक शाळांची संख्या, अंतर्गत तक्रार समिती स्थापन केलेल्या शाळांची संख्या, समिती स्थापन केलेल्या शाळांची टक्केवारी, समिती स्थापन न केलेल्या शाळांची संख्या, समिती स्थापन करणाऱ्या शाळांवर करण्यात आलेली अथवा प्रस्तावित कारवाई, संबंधित जिल्हा व तालुक्याची एकत्रित माहिती, हार्ड कॉपी आणि एक्सेलमध्ये अहवाल, सर्व संबंधित यंत्रणांनी विहित नमुन्यात माहिती संकलित करून एकत्रित कॉन्सॉलिडेटेड अहवाल सादर करायचा आहे. हा अहवाल हार्ड कॉपी तसेच एक्सेल शीट मधील सॉफ्ट कॉपी स्वरूपात प्राथमिक माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर माहिती दिनांक 21 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. अहवालामध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय. शाळांमध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापना केल्यामुळे महिला कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लैंगिक छळासंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध होते. त्यामुळे प्रत्येक शाळेने समितीची स्थापना केली आहे की नाही याची पडताळणी करून अपूर्णता असल्यास आवश्यक कारवाई करण्यावर शासनाकडून भर देण्यात आला आहे. हा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये अंतर्गत तक्रार समितीच्या प्रभावी अंमलबजावणी झाली आहे की नाही याची वस्तुस्थिती या जिल्हा न्याय, तालुका न्याय अहवालातून स्पष्ट होणार आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. महत्त्वपूर्ण परिपत्रक. ह्या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता. 26 ऑगस्ट महत्त्वपूर्ण परिपत्रक.